नमस्कार, मी अजित जाधव. मी आज बनवणार आहे चणक मासा फ्राय. आम्ही आलोय इरफानभाई थोडक्यांच्या फिश मार्केटमध्ये आणि चणक हा मासा आम्ही इथं घ्यायला लागलोय. हा चणक मासा आहे. चणक मासा कट करून घ्यायला या इकडे. माशाचं कटिंग चालू आहे. चणक माशाचं आपण चणक फ्राय करणार आहे रेसिपी. आणि थोडक्यांच्या आपण फिश मार्केटमधल्या दुकानात आलो आहे आणि चणक मासा आपण कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, थोडीशी तिखट मिरची पूड टाकायचं आहे. आपण मासा मॅग्नेट करायचा आहे. तसंच गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि कोकम घालून घ्यायचा आहे. यामध्ये मासा सगळा मॅग्नेट करून घ्यायचा आहे. चणक मासा ह्याला सगळं आलं पेस्ट लावून घ्यायची आहे आणि हे सगळा असा आता चणक मासा मॅग्नेट करत ठेवलेला आहे. कमीत कमी एक अर्धा पाऊण तास हा असाच ठेवायचा आहे. आता आपण इकडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, एक 3-4 चमचे. त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडी हळद घालून घ्यायची आहे, थोडी तिखट पावडर पण घालून घ्यायचं आहे आणि थोडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आणि हे थोडं मिक्स करायचं आहे सगळं. नंतर हे माशाला लावायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठानं मासा फ्राय करताना चांगला होतो आहे मासा. आणि असं सगळं पुन्हा हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आता आपण तव्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे. आपण मासा फ्राय करावं, चणक मासा फ्राय. आणि आता आपण त्या तांदळाच्या पिठामध्ये मासा तांदळाच्या पिठामध्ये आता लावून घ्यायचा आहे आणि आपण आता हे फ्राय करायला तव्यामध्ये सोडायचं आहे पीस. आपण चणक मासा फ्राय करावले. आता ते थोडं त्याचे पीस असे छोटे छोटे होतात. हा मासा आडवा कट केला जाते. प्रत्येक मासा उभा केला जाते, तो हा आडवा कट केल्यामुळं त्याचे पीस छोटे छोटे होतात. आणि आपण हा चणक मासा फ्राय आपला झालेला आहे. चणक मासा फ्राय रेसिपी आपली झालेली आहे. जर आपल्याला आवडली तर आपल्या मित्रांना शेअर करा.